Hello friends, good morning one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shagaon. My subject is pharmacology and toxicology. So today I will be explain to that autonomic nervous system. Drugs acting on the autonomic nervous system. Various drugs is acting on the autonomic nervous system in various stages. So discuss one by one this containing of this unit various chapter like that in list about the 7 chapters are the discussed in this point like that general consideration in previous lecture are the shown. In previous lecture also shown the cholinergic drugs, or it is also known as the parasympathomimetics drugs. These are the drugs it's having to that increases the activity of acetylcholine. So it's a name of the parasympathomimetic drugs, or it's also having increases the cholinergic action, or it is having the example for this acetylcholine. But these action are the stops like that acetylcholine are the stop this action that's having to that. In next chapter we will be the discuss about this point in lecture. That's the name is that cholinergic blocking drugs. जी काय cholinergic drug ची जी काय ॲक्शन होते ॲसिटिल्कोलीन ची जी काय ॲक्शन होते लाईक दॅट्स मायड्रेसिस असेल मिओसिस असेल हे जे काय ॲक्शन्स होत्या ज्या कोलिनर्जिक ड्रगच्या ते आपल्याला इनहिबिट करायच्या त्या ब्लॉक करायच्या त्यासाठी वेगळा क्लास आहे दॅट इज द नेम ऑफ दी कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स. इट इज ऑल्सो नोन ॲज दी पॅरासिम्फॅथोलायटिक्स. त्यालाच आपण काय म्हणतो पॅरासिम्फॅथोलायटिक्स. पॅरासिम्फॅथोमायमेटिक आपण हा पॉईंट अगोदर बघितला होता. पॅरासिम्फॅथोमायमेटिकमध्ये ॲसिटिल्कोलीनची ॲक्शन इन्क्रीज केली जात होती दॅट इज कॉल्ड ॲज दी मायमिक्स. मायमिक्स मीन्स इन्क्रीजेस दी ॲक्शन अँड लायटिक्स मीन्स डिक्रीजेस दी ॲक्शन, म्हणून याला पॅरासिम्फॅथोलायटिक्स असं म्हटलं जातं. पॅरासिम्फॅथोलायटिक्स मीन्स डिक्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ द पॅरासिम्पॅथॅटिक्स. सो इट इज नोन ॲज द पॅरासिम्पॅथोलायटिक्स. अजून त्याला एक नाव आहे पॅरासिम्पॅथॅटिक ब्लॉकर्स. पॅरासिम्पॅथॅटिक जी काय ब्लॉकर्स आहेत म्हणजे ॲट्रोपिन त्याचा एक काय आहे ब्लॉकर्स आहे. ॲसिटिल्कोलीन जी आहे ती पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काम करतात किंवा कोलिनर्जिक ड्रग्स म्हणून काम करत होतं, पण आता आपल्याला त्याची ॲक्शन स्टॉप करायची आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी पॅरासिम्पॅथॅटिक ब्लॉकर्स, किंवा त्याला अजून एक कॉमन नेम आहे अँटी कोलिनर्जिक ड्रग्स. हे सर्व एकच नाव आहे, फक्त वेगवेगळ्या त्याला टर्म्स दिल्या गेलेल्या आहेत. कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स, इट इज ऑल्सो हॅव्हिंग पॅरासिम्पॅथोलायटिक्स, इट इज ऑल्सो हॅव्हिंग पॅरासिम्पॅथॅटिक ब्लॉकर्स आणि इट इज ऑल्सो हॅव्हिंग अँटी कोलिनर्जिक ड्रग्स. सेम ॲज दी मिनिंग. ह्या सर्वांचा एकच मिनिंग होती का ॲसिटिल्कोलीन जो काय ड्रग आहे किंवा जे काय कोलिनर्जिक ड्रग्स आहेत त्यांना अपोजमध्ये जायचं आहे किंवा त्यांची जी काय ॲक्शन आहे ती इनहिबिट करायची दॅट इज कॉल्ड ॲज दीज अँटी कोलिनर्जिक ड्रग्स. तर वन बाय वन आपण ते बघूया. यामध्ये इंट्रोडक्शन बघूया आपण कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स. अगोदर आपण फक्त कोलिनर्जिक ड्रग्स बघितले, त्यामध्ये ॲसिटिल्कोलीन होतं. ॲसिटिल्कोलीनची ॲक्टिव्हिटी काय दाखवतं ते आपण बघितलं आहे. पण आता आपल्याला काय बघायचं आहे का ते ॲसिटिल्कोलीनची ॲक्टिव्हिटी कमी करायची किंवा आपल्याला पॅरासिम्पॅथोलायटिकची ॲक्टिव्हिटी दाखवायची किंवा अँटी कोलिनर्जिक ड्रग्स काय आहेत ते बघायचे. म्हणूनच आपण बघूया याच्यामध्ये इंट्रोडक्शन्स. कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स, जी काय कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स आहेत इट्स हॅव्हिंग इनहिबिट द ॲक्शन ऑफ ॲसिटिल्कोलीन. जी काय ॲक्शन ऑफ ॲसिटिल्कोलीन आहे ती आपल्याला काय करायची इनहिबिट करायची ऑन द स्ट्रक्चर इनर्व्हेटेड बाय पोस्ट गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. ही जी काय ॲक्शन होती ती कुठं दाखवणार होती पोस्ट गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. ॲसिटिल्कोलीन जी काय आहे न्यूरोट्रान्समीटर हे सर्व ॲक्शन्स कुठं दाखवणार आहेत पोस्ट गँग्लिओनिकच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्समध्ये. मग ह्या ज्या काय ॲक्शन्स आहेत ह्या ॲक्शन्स आपल्याला इनहिबिट करायच्या बाय युजिंग दिस कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स. बट दे ब्लॉक ओनली दी मस्कॅर्निक ॲक्शन ऑफ ॲसिटिल्कोलीन. हे जे काय ड्रग्स आहेत कोलिनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्स हे फक्त आणि फक्त ॲसिटिल्कोलीनमधल्या मस्कॅर्निक ॲक्शनची ॲक्शन मस्कॅर्निक रिसेप्टरची ॲक्शन ब्लॉक करू शकतात. सो इट इज ऑल्सो हॅव्हिंग द नेम, इट इज ऑल्सो नोन ॲज दी अँटी मस्कॅर्निक ड्रग्स. They block the only muscarinic actions of acetylcholine, so they are also called as the anti-muscarinic drugs. And these drugs also called as the parasympatholytics drugs, parasympathetic blockers drugs, anticholinergic drugs आणि anti-muscarinic drugs. हे सर्व एकच मिनिंग आहे, जी काय ॲसिटिल्कोलीनची ॲक्शन फक्त आपल्याला इथे इनहिबिट करायची आहे. सो नेक्स्ट आपण बघूया त्यामध्ये
क्लासिफिकेशन दिलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. क्लासिफिकेशन ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग्समध्ये त्यांनी मेनली 3 क्लासेस दिलेले आहेत. किती दिले आहेत? मेनली 3 क्लासेस आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्लास आहे बेलाडोना अल्कॅलॉइड्स. बेलाडोना अल्कॅलॉइड्समध्ये एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन आणि स्कोपॅलामाइन. तसं ज्यावेळेस आपण कोलिनर्जिक ड्रग्स बघत होतो त्यामध्येही 3 प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये कोलिन इस्टर्स ऑफ कोलिन होतं, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल होतं ॲसिटिलिन कोलिन. तसंच ह्या क्लासिफिकेशन ऑफ अँटी कोलिनर्जिक ड्रग्समध्ये पहिला क्लास आहे बेलाडोना अल्कॅलॉइड्स. त्याचं एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन आणि स्कोपॅलामाइन. These are the anticholinergic drugs. These are the parasympatholytics drugs. These also having a anticholinergic drugs. So one by one discuss this example. Belladonna alkaloids मध्ये atropine आणि scopolamine, that is also known as a hyoscine. Second आहे सेमीसिंथेटिक सबस्टिट्यूट्स ऑफ बेलाडोना अल्कॅलॉइड्स. असे सेमीसिंथेटिक कंपाऊंड ऑफ दी बेलाडोना अल्कॅलॉइड्स फॉर एक्झाम्पल होमोट्रॉपिन, ॲट्रोपिन मिथिल नायट्रेट, स्कोपॅलामाइन मिथिल ब्रोमाइड, होमोट्रॉपिन मिथिल ब्रोमाइड. These are the example of the semisynthetic. Semisynthetic म्हणजे काय? Naturally obtaining these drug belladonna alkaloids, and it's also having a laboratory using and this combination of the natural and synthetic drug. So also known as the semisynthetic substitution of the belladonna alkaloids. For example, homotropin, atropine methyl nitrate, scopolamine methyl bromide, homotropin methyl bromide. And third number class is that synthetic substitutes of belladonna alkaloids. It's a synthetically purely, it's prepared from the in synthetic lab or laboratory. For example, propanthelin drugs, oxyphenonium, glycopyrrolate, dicyclomine, and furocyclidine and bifenthrin. फॉर एक्झाम्पल सिंथेटिक सबस्टिट्यूट्स मधले एक्झाम्पल कोणते आहे तर प्रोपॅन्थेलिन आहे, त्यानंतर ऑक्सिफेनोनियम आहे, ग्लायकोपायरोलेट आहे, त्यानंतर डायसायक्लोमाइन आहे, प्रोसायक्लिडिन आणि बायपेरिडिन. हे एक्झाम्पल्सचे हे काय जे ड्रग्स आहेत हे सर्व ड्रग्स अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हणून ओळखले जातात. आता आपण हे सर्व ड्रग्स वन बाय वन डिस्कस करू. नेमकी यामध्ये काय आहे, यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, यांचं ॲब्सॉर्प्शन कसं आहे, यांचं मेटाबॉलिझम कसं आहे, यांचा थेरॅप्युटिक यूज कसा आहे हे आपण सर्व बघणार आहोत. त्यामध्ये आपण फर्स्टली बघणार आहोत बेलाडोना अल्कॅलॉइड्स. बेलाडोना अल्कॅलॉइड्समध्ये ड्रग्स आहे ॲट्रोपिन. तर आता ॲट्रोपिन हा नेमकी कुठून सापडतो ते आपण बघूया. बेलाडोना अल्कॅलॉइड्स, धीज अल्कॅलॉइड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम सोलॅनेसी प्लांट. हे जे काय अल्कॅलॉइड्स आहे बेलाडोना अल्कॅलॉइड्स, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सोलॅनेसी प्लांट. सोलॅनेसी जी काय फॅमिली आहे ह्या फॅमिलीपासून ह्या प्लांटपासून आपल्याला हे अल्कॅलॉइड्स मिळतं. मग आपल्याला ॲट्रोपिन कुठून मिळतं तर ॲट्रोपिन इज अ फाउंड इन ॲट्रोपा बेलाडोना अँड धतुरा स्ट्रॅमोनियम. हे जे काय ॲट्रोपिन आहे हे ॲट्रोपिन आपल्याला 2 प्लांट्सपासून मिळते. ते आहेत ॲट्रोपा बेलाडोना अँड धतुरा स्ट्रॅमोनियम. ह्या 2 प्लांट्सपासून आपल्याला ॲट्रोपिन मिळते. ॲट्रोपिन ॲज अ अँटीकोलिनर्जिक ड्रग और पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स. दिस ॲट्रोपिन इज हॅविंग स्टॉप और इनहिबिट द ॲक्शन ऑफ ॲसिटिलिन कोलिन. त्यामध्येच अजून आहे स्कोपॅलामाइन. स्कोपॅलामाइन ॲट्रोपिनचाच डेरिव्हेटिव्ह आहे, ॲट्रोपिनसारखंच वर्किंग करते असा ड्रग. स्कोपॅलामाइन इज अ फाउंड इन हायसॅमस नायगर. हे जे काय स्कोपॅलामाइन आहे हेही एका प्लांटपासून मिळवलं जातं, त्याचं नाव आहे हायोसिमस नायगर. हे जे काय प्लांट्स आहेत त्या प्लांट्सपासून स्कोपॅलामाइन फाउंड केलं जातं. ॲट्रोपिन काय आहे तर केमिकली ॲट्रोपिन इज ॲन इस्टर ऑफ ट्रॉपिक ॲसिड. ट्रॉपिक ॲसिडसोबत इस्टर आहे विथ ट्रॉपिन, इट्स अ बेस. दिज अ केमिकली ॲट्रोपिन. स्कोपॅलामाइन काय आहे तर स्कोपॅलामाइन इज ॲन इस्टर ऑफ ट्रॉपिक ॲसिड विथ स्कोपिन. जसं ॲट्रोपिन काय आहे विथ ट्रोपिन आहे तसं स्कोपॅलामाइन विथ स्कोपिन आहे. दोन्ही पण ट्रॉपिक ॲसिड विथ इस्टर आहेत. विथ त्याचसोबत एकतर ॲट्रोपिन असेल तर ॲट्रोपिन होईल आणि स्कोपिन असेल तर स्कोपॅलामाइन होईल. अशा प्रकारचे यांची केमिकली स्ट्रक्चर्स आहेत ॲट्रोपिन आणि स्कोपॅलामाइन्स. ॲट्रोपिन आणि स्कोपॅलामाइनचं सेम ॲक्शन आहे. दोन्हीही अँटीकोलिनर्जिक ड्रग्स आहेत. दोन्ही पॅरासिम्पॅथोलायटिक्स ड्रग्स आहेत. नेक्स्ट आहे त्यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दीज
बेलाडोना अल्कलॉइड्स. तर बेलाडोना अल्कलॉइड्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर जी काय बेलाडोना अल्कलॉइड्स आहेत, ह्या बेलाडोना अल्कलॉइड्स ब्लॉक दी मस्कॅरिनिक ॲक्शन्स ऑफ ॲसिटिलीन कोलिन. ॲसिटिलीन कोलिनच्या 2 ॲक्शन्स होत्या, एक M1 M2 M3 रिसेप्टरवरती आणि दुसरी आहे NM अँड NN रिसेप्टरवरती, म्हणजे न्यूरोमस्क्युलर जंक्शन अँड न्यूरोनल जंक्शन किंवा निकोटिनिक रिसेप्टरवरती. तर ही जी काय बेलाडोना अल्कलॉइड्स आहेत हे निकोटिन रिसेप्टरवरती कोणत्याही प्रकारचं वर्क करत नाही. इट्स ओनली वर्क फॉर दी मस्कॅरिनिक रिसेप्टर. म्हणून धीज बेलाडोना अल्कलॉइड्स ब्लॉक दी मस्कॅरिनिक ॲक्शन्स ऑफ ॲसिटिलीन कोलिन. जी काय मस्कॅरिनिक ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्स ब्लॉक केल्या जातात. दे ब्लॉक दी इफेक्ट ऑफ ॲसिटिलीन कोलिन ॲडमिनिस्टर्ड एक्सटर्नली. It's blocking the effect of acetylcholine administered externally, and also that is a release on stimulations of postganglionic parasympathetic nerves. But these drugs do not prevent the release of acetylcholine. हे जे काय ड्रग्स आहेत हे ड्रग्स ॲसिटिलीनकोलिनचे रिलीजला प्रिव्हेंट करत नाहीत. इट्स do not prevent the release of acetylcholine at cholinergic nerves ending, but these drugs produce a कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकेज ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टर. ॲसिटिलीनकोलिन प्रोड्यूस होणार आहे पण त्याची जी काय ॲक्शन आहे त्यासाठी रिसेप्टरवरती ज्यावेळेस ब्लॉकिंग त्यांचं कॉम्बिनेशन होणार आहे, त्यांचा कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, त्यावेळेस हा ड्रग्स त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करतो. कोणता ड्रग्स, तर बेलाडोना अल्कलॉइड्स असेल किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग्स प्रोड्यूस द कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकेज ऑफ मस्कॅरिनिक रिसेप्टरवरती. मस्कॅरिनिक रिसेप्टर जे आहेत त्यांच्यासोबत तिथे कॉम्पिटिशन होते, म्हणजे जे काय ॲसिटिलीनकोलिन आहे ते तर रिलीज होणार आहे. ॲसिटिलीनकोलिन ॲज अ न्यूरो ट्रान्समिटर म्हणून त्याचं वर्क तो करणार आहे, पण त्याची जी काय ॲक्शन्स आहे लाईक दॅट मिओसिस असेल, व्हेरियस GITच्यासाठी असेल किंवा इंट्राओक्युलर टेन्शनसाठी डिक्रीजेससाठी असेल किंवा वेगवेगळे जे काय त्याचे ॲक्शन्स आहेत तो ते करणार आहेत. हार्टमध्ये जे काय असेल, ब्लड व्हेसलमध्ये जे काय ॲक्शन असेल तो त्याची शो करणार आहे. पण त्याची जी काय ॲक्शन्स आहेत, जे ॲक्शनसाठी जे काय रिसेप्टर जिथे प्रेझेंट आहे त्यांच्यासाठी ते स्टॉप करायचं आहे. हे अँटीकोलिनर्जिक ॲक्शनचं काम आहे. म्हणून अँटीकोलिनर्जिक ड्रग ही ॲक्शन तिथे निभवतात. हे जे काय कॉम्पिटेटिव्ह ब्लॉकेज म्हणजे काय, तिथे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत, त्या रिसेप्टर वाट बघून आहेत का कोण येते, नेमकी ॲसिटिलीनकोलिन येतोय का हा ड्रग्स येतोय, तर मग तिथे ड्रग्स अगोदर जाऊन पोहोचतो आणि त्यासोबत त्याची ॲक्शन होती. म्हणून हा कोलिनर्जिक ड्रग्स प्लस मस्कॅरिनिक रिसेप्टरची ॲक्शन झाल्यानंतर ॲटोमॅटिकली शो द ॲक्शन ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. अशा प्रकारचं हे मेकॅनिझम ॲक्शन ऑफ दी बेलाडोना अल्कलॉइड्स आहेत. नेक्स्ट आता त्यांची फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स बघू आपण. जर बेलाडोना अल्कलॉइड्स किंवा ॲट्रोपिन ड्रग्स घेतला तर नेमकी बॉडीमध्ये काय इफेक्ट्स होतील, काय चेंजेस होतील ते आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे. फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स. द फॉलोविंग्स आर दी फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ बेलाडोना अल्कलॉइड्स इन जनरल अँड धोज ऑफ ॲट्रोपिन इन पर्टिक्युलर. शक्यतो हे ॲट्रोपिनसाठी आहेत, होमोट्रोपिन आणि स्कोपोलामाइनसाठी यामध्ये पर्टिक्युलर आपण घेतलं नाही. पर्टिक्युलर आपण फक्त ॲट्रोपिनच्याच फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स बघितले आहेत. तर फर्स्ट आहे स्मूथ मसल. तर ॲट्रोपिन स्मूथ मसलसाठी काय काम करतं ते आपण बघू. तर स्मूथ मसलसाठी ऑन द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक द इफेक्ट ऑफ ॲट्रोपिन्स डिपेंड ऑन फंक्शनल ॲक्टिव्हिटी. इट डज नॉट अफेक्ट ऑन द नॉर्मल पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ही जी काय आहे नॉर्मल पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे इंटेस्टाईनमधली किंवा GITमधली, त्याला कोणत्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही. इट रिल्यूज ओनली हायपर मोटिलिटी. त्यामध्ये जर हायपर मोटिलिटी झाली असेल तर त्याला रिल्यूज करण्याचं काम हे ॲट्रोपिनचं आहे. इट ऑल्सो ब्लॉक द एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस बाय कोलिनर्जिक एजंट. जे काय कोलिनर्जिक ड्रग्स आहेत म्हणजे ॲसिटिलीनकोलिन, त्यांच्याकडून जे काय एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी झाली असेल तर त्याला ब्लॉक करण्याचं काम हे अँटीकोलिनर्जिक ड्रग्स किंवा ॲट्रोपिनचं काम आहे. इट ऑल्सो ब्लॉक दी एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस बाय कोलिनर्जिक एजंट. सेकंड आहे बायलरी ट्रॅक. हे बायलरी ट्रॅक्समध्ये काय आहे, इट प्रोड्यूस द अँटीस्पाझमोटिक ॲक्शन. हे जे काय ॲट्रोपिन्स आहेत, अँट्रोपिन शोज दी अँटीस्पाझमोटिक ॲक्शन. आता अँटीस्पाझमोटिक म्हणजे काय, इट इज यूज्ड टू रिलीव्ह द स्पाझम ऑफ इनव्हॉलंटरी मसल. जी असे मसल का इनव्हॉलंटरी आपण आपल्या इच्छेनुसार त्या मसलची मूवमेंट करू शकत नाही, अशा मसलची
जे काय स्पाझम आहे ते बरं करण्यासाठी, ते रिलीज करण्यासाठी ह्या ड्रगचा यूज केला जातो. दॅट इज द नेम ऑफ दी अँटी स्पाझमोटिक ॲक्शन. आणि अँटी स्पाझमोटिक ॲक्शन कोण शो करतं, तर हा ॲट्रोपिन ड्रग्स करतो आहे. बिकॉज रिलॅक्सिंग द स्मूथ मसल ऑफ दी GIT गट अँड रिलीज दी स्टमक क्रॅम्प. जे काय पोट दुखत असते किंवा स्टमक क्रॅम्प येतो त्यावेळेस ॲट्रोपिन ड्रग्स किंवा त्याचा सबस्टिट्यूट आहे डायसायक्लोमाइन म्हणून तो ड्रग्स आपण यूज केला जातो. ज्यावेळेस स्टमकमध्ये क्रॅम्प येईल, ते स्टमकमध्ये जे काय स्पाझम येईल, ते स्पाझम कमी करण्यासाठी अँटी स्पाझमोटिक ड्रग आपण यूज केला जातो. अँटी स्पाझमोटिक ड्रग आपण एकतर ॲट्रोपिन ही यूज केला जाऊ शकतो किंवा त्याचाच एक सबस्टिट्यूट आहे डायसायक्लोमाइन जो सिंथेटिक ड्रग्स आहे तोही आपण यूज केला जातो. ऑन युरिनरी ब्लॅडर इट डिक्रीजेस द टोन ऑफ द फंडस बट इन्क्रीजेस द टोन ऑफ ट्रिगोनल स्फिंक्टर. युरिनरी ब्लॅडरमधलं जे काही टोन आहेत फंडसचं ते डिक्रीज केलं जातं आणि इन्क्रीजेस द टोन ऑफ ट्रिगोनल स्फिंक्टर. जे काय ट्रिगोनल स्फिंक्टर आहेत ते इन्क्रीज केलं जातं. आणि ऑन अ ब्रॉन्काय 4 नंबर ऑन ब्रॉन्काय इट रिलॅक्स द स्मूथ मसल. जे काय ब्रॉन्कायजमध्ये स्मूथ मसल आहेत ते स्मूथ मसल रिलॅक्स करण्याचं कामही ते ॲट्रोपिनचं आहे. जसं की ॲसिटिलीन कोलिन जे आहे किंवा कोलिनर्जिक ड्रग्स आहेत तिथं ते कॉन्ट्रॅक्शन करतात. जे काय ब्रॉन्कायचं मसल आहे जर कॉन्ट्रॅक्शन करायचं असेल तर आपण ॲसिटिलीन कोलिनचा डोस घेत असतो. आणि जर आपल्याला ते रिलॅक्सेशन करायचं असेल तर आपण ॲट्रोपिन ॲडमिनिस्ट्रेशन करतो. ऑन युटेरस इट डज नॉट हॅव एनी सिग्निफिकंट इफेक्ट ऑन अ टोन अँड मोटिलिटी. युटेरसवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट यामध्ये दिसत नाही आहे. जरी आपण ॲट्रोपिन घेतलं तरीही युटेरसवरती कोणताही सिग्निफिकंट इफेक्ट टोन आणि मोटिलिटीवरती दिसत नाही आहे. सेकंड इफेक्ट आहे सिक्रिशन्स. आता ज्यावेळेस आपण ॲसिटिलीन कोलिन ड्रग्स बघत होतो किंवा कोलिनर्जिक ड्रग्समध्ये बघत होतो त्यावेळेस काय होत होतं, इन्क्रीजेस द गॅस्ट्रिक, इंटेस्टायनल, पॅनक्रॅटिक अँड ब्रॉन्कियल अँड लॅक्रिमल अँड सलायवरी सिक्रिशन्स हे ॲसिटिलीन कोलिनमध्ये होते. पण ॲट्रोपिनमध्ये डिक्रीजेस दी ऑल सिक्रिशन्स अंडर दी कोलिनर्जिक इन्फ्लुएन्स. जे काय कोलिनर्जिक ड्रग्स आहेत जे सिक्रिशन करत होते हे सर्व स्टॉप करण्यासाठी ॲट्रोपिन ड्रग्स आहेत. ॲट्रोपिन्स इट्स हॅविंग डिक्रीजेस दी ऑल सिक्रिशन्स अंडर दी कोलिनर्जिक इन्फ्लुएन्स. Also, it decreases the salivary secretions and also secretions of nose, pharynx and bronchi. It also having decreases the salivary secretions and also secretions of nose, pharynx and bronchi. This atropine also having inhibit the sweat secretion. जे काही घाम येतो आहे तर घामाचं ही सिक्रेशन कमी करण्यासाठी ॲट्रोपिन ड्रग यूज केला जातो. इट ऑल्सो हॅविंग इनहिबिट द स्वेट सिक्रेशन्स. इट्स ऑल्सो हॅविंग डिक्रीजेस दी व्हॅल्यूम अँड टोटल ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. हे जे काही ड्रग्स आहेत ॲट्रोपिन ड्रग इट्स ऑल्सो हॅविंग डिक्रीजेस द व्हॅल्यूम अँड टोटल ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. इट्स ऑल्सो हॅविंग डिक्रीजेस अँड इट्स ऑल्सो लास्ट बट इट डज नॉट अफेक्ट मिल्क सिक्रेशन. पण हे ॲट्रोपिन जे काय ड्रग्स आहे हे ॲट्रोपिन ड्रग इट्स नॉट अफेक्ट ऑन दी मिल्क सिक्रेशन विच इज नॉट अंडर दी कोलिनर्जिक कंट्रोल. हे जे काय कोलिनर्जिक कंट्रोलच्या अंडर नाही आहे त्यामुळे मिल्क सिक्रेशनवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होणार नाही. देन थर्ड पॉईंट ॲट्रोपिन इट्स प्रोड्युसेस दी आईजवरती बघा स्पेशली काय आहे ॲट्रोपिनची आईजवरती काय ॲक्शन दाखवते तर आईचं ज्यावेळेस आपण कोलिनर्जिक ड्रग म्हणजे ॲसिटिलीन कोलिन घेत होतो त्यावेळेस तिथं मिओसिस होत होतं. मिओसिस म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ द पुपिल. तर आता ॲट्रोपिन जर आपण ड्रग घेतला तर मायड्रेसिस होईल. मायड्रेसिस म्हणजे डायलेशन ऑफ दी पुपिल ऑर डायलेशन ऑफ द पुपिल ऑफ दी आई. म्हणजे नेत्रबाहुली जी आहे ती एकदम अशी रिलॅक्सेबल होतील किंवा डायलेशनमध्ये जाते. नंतर आहे सायक्लोप्लेजिया. तर सायक्लोप्लेजिया म्हणजे काय, सायक्लोप्लेजियामध्ये काय होतं आहे तर पॅरालिसिस ऑफ द सिलिअरी मसल ऑफ दी आय. सायक्लोप्लेजियामध्ये काय होतं आय इज अ फिक्स फॉर डिस्टंट व्हिजन. त्यामध्ये जे काय सिलिअरी मसल आहेत त्या सिलिअरी मसलला पॅरालिसिस होतो आहे ऑफ दी आय. आयमध्ये जे काय सिलिअरी मसल आहेत त्यांना पॅरालिसिस होतो आहे. दॅट्स अ कंडिशन कॉल्ड ॲज दी सायक्लोप्लेजिया और आईज इज अ फिक्स फॉर डिस्टंट व्हिजन. और आता आपण बघितलं होतं की ॲसिटिलीन कोलिनमध्ये डिक्रीजेस द इंट्रॉक्युलर टेन्शन होते आणि डिक्रीजेस द इंट्रॉक्युलर टेन्शन झाले
म्हणजे ॲटोमॅटिकली प्रोड्यूस द ग्लायकोमा डिसऑर्डर. म्हणून यामध्ये ॲट्रोपिन ड्रग इन्क्रीजेस दी इंट्राऑक्युलर टेन्शन. These are the action on the eyes on the atropines. नेक्स्ट कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. आता ॲट्रोपिन ड्रग जर आपण ॲडमिनिस्ट्रेशन केला तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवरती काय इफेक्ट भेटेल ते आपल्याला बघायचं आहे. द इफेक्ट ऑन हार्ट डिपेंड ऑन अ डोस. हार्टवरचा जो काही इफेक्ट आहे इट्स अ डिपेंड ऑन दी डोस. स्मॉलर डोस प्रोड्युसेस सेंट्रल स्लोईंग. स्मॉल डोस घेतला तर प्रोड्यूस दॅट सेंट्रल स्लोईंग अँड लार्जर डोस घेतला तर प्रोड्यूस द ॲसेलरेशन अँड ड्यू टू द पेरिफेरल व्हॅगल पॅरालिसिस. ॲट्रोपिन बाय इटसेल्फ हॅज नो इफेक्ट ऑन ब्लड व्हेसल्स ऑर ब्लड प्रेशर. ॲट्रोपिन स्वतः कोणताही इफेक्ट शोज करत नाही ऑन दॅट ब्लड व्हेसल किंवा ब्लड प्रेशरवर, बट इट काउंटर्स दी व्हॅसोडायलेशन. पण त्याचं ॲट्रोपिन इट्स हॅविंग अ स्मूथ मसल जे काय का किंवा व्हेसल्स आहेत त्यांचं डायलेशन करण्याचं काम आहे. म्हणून त्यामुळे काय होतं आहे व्हॅसोडायलेशन होतं आहे अँड व्हायफो टेन्शन त्यामध्ये तयार होतं आहे. प्रोड्यूस बाय द पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट. टॉक्सिक डोस ऑफ ॲट्रोपिन प्रोड्यूस क्युटेनियस व्हॅसोडायलेशन अँड लिडिंग टू ॲट्रोपिन फ्लश. जर ॲट्रोपिनचा डोस हा टॉक्सिक डोसमध्ये घेतला आपण तर त्यामध्ये प्रोड्यूस होतं ॲट्रोपिन फ्लश. म्हणजेच आपण ॲट्रोपिनचा जर हायर डोस झाला किंवा टॉक्सिक डोस झाला तर त्यामध्ये ॲट्रोपिन फ्लश नावाचा एक आपल्याला सिम्पटम्स दिसतो. ॲट्रोपिन फ्लश म्हणजे काय, इंटेन्स फ्लशिंग ऑफ द फेस, म्हणजे फेसवरती एक ब्लश एरिया तयार होतो. अँड ट्रंक मे ऑकर 50 to 20 minutes फॉलोविंग द पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन अँड कॉल्ड ॲज द ॲट्रोपिन फ्लश. इट्स नॉट अ व्हेरियस or toxic disorder. It's only having that intense flushing of the face and that's known as the atropine flush symptoms of that higher dose of the or toxic dose of the atropine. नेक्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲट्रोपिन जर आपण ॲडमिनिस्ट्रेशन केला तर नेमकी सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती काय इफेक्ट होईल ते आपल्याला बघायचं आहे. द थेरॅपिटिक डोस ऑफ ॲट्रोपिन हॅज अ नो इफेक्ट ऑन द CNS. जर थेरॅपिटिक डोस घेतला आपण ॲट्रोपिनचा म्हणजे थेरॅपिटिक डोस किती आहे 0.5 to 2 milligram पर डे. हा त्याचा थेरॅपिटिक डोस आहे. हा जर थेरॅपिटिक डोस आपण घेतला तर सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कोणताही फरक पडणार नाही. एक्सेप्ट आहे त्यामध्ये स्लाइटली स्टिम्युलेशन ऑन द मेड्युलरी व्हॅगल न्यूक्लियाय. जे का ब्रेनमध्ये मेड्युलरी व्हॅगल न्यूक्लियाय आहे हा थोडा स्लाइटली स्टिम्युलेट होतो आणि विथ टॉक्सिक डोस ऑफ धिस ॲट्रोपिन अँड इट प्रोड्युसेस दी सेंट्रल एक्सायटेशन. जर तुम्ही हाय डोस घेतला ॲट्रोपिनचा तर त्यामध्ये काय होईल सेंट्रल एक्साइटमेंट होती आणि सेंट्रल एक्साइटमेंट झाली तर धिस ऑकर्स इन द फॉर्म ऑफ त्यामध्ये रेस्टलेसनेस, त्यामध्ये त्या पेशंटला झोप येत नाही, इरिटॅबिलिटी, हॅल्युसिनेशन्स अँड डेलिरियम हे आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागतात. ज्यावेळेस आपण टॉक्सिक डोस ऑफ ॲट्रोपिन घेईल that's having a producing of the central excitement and central excitement झाली तर it's having occurring in the form of restlessness, irritability, hallucination and delirium. But scopolamine produces a sedative effect. पण त्यामध्ये ॲट्रोपिनचा जो काय सबस्टिट्यूट आहे स्कोपॅलामाइन प्रोड्युसेस दॅट दी सेडेटिव्ह इफेक्ट्स. तो काय करतोय सेडेटिव्ह इफेक्ट्स प्रोड्यूस करतोय. नेक्स्ट आहे आता यामध्ये आपल्याला ॲब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन आपण बघू ह्या ड्रगचं नेमकी कसं आहे. तर याचं जे काय ॲब्सॉर्प्शन आहे तर द बेलाडोना अल्कलॉइड्स म्हणजे त्यामध्ये ॲट्रोपिन आला आर वेल ॲब्सॉर्ब ऑन ओरल अँड पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. ॲट्रोपिन हा असा ड्रग आहे हा वेल ॲब्सॉर्ब ऑन द ओरल अँड ऑल्सो हॅविंग अ पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. ॲट्रोपिन काय करतोय ॲट्रोपिन क्रॉसेस दी प्लॅसेंटल बॅरियर अँड ऑल्सो इज अ सिक्रेटेड इन मिल्क. ॲट्रोपिन काय करतोय क्रॉस दी प्लॅसेंटल बॅरियर म्हणजे जी काही नाळ असतील बाळाची ते तो त्याला क्रॉस करतो, त्या प्लॅसेंटल बॅरियर असतो त्यालाही तो क्रॉस करतो आणि त्यामुळे सिक्रेटेड इन अ मिल्क म्हणून तो मिल्कमध्येही सिक्रेट होऊ शकतो. ॲट्रोपिन मिल्कमध्ये सिक्रेट होऊ शकतो. ऑल्सो इज अ सिक्रेटेड इन मिल्क अँड इट इज अ पार्टली एक्सक्रिटेड अनचेंज बाय किडनी. आणि जर जे काही एक्सक्रिशन आहे हे किडनी थ्रू बाय युरिननुसार होत असतं. नेक्स्ट आहे यामध्ये टॉक्झिसिटीज काय आहेत. द टॉक्झिसिटीज ऑफ ॲट्रोपिन आर. ॲट्रोपिनच्या टॉक्झिसिटीज काय आहे ते आपण बघू. जर आपण ॲट्रोपिन ॲडमिनिस्ट्रेशन केला ॲट्रोपिन हा ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेशन केला तर त्यामुळे आपल्याला फर्स्टली ड्राय माउथ होईल. का, कारण की त्याची एक कॅटेगरी आहे तो जर ड्रग घेतला तर ऑल सिक्रेशन जे आहेत सलायवरी सिक्रेशन असेल, स्वेट सिक्रेशन असेल हे कमी होतात.
त्यामुळे ॲटोमॅटिकली तोंड आपलं कोरडं पडतं. हा त्याचा पहिला सिम्पटम्स करतात त्याची पहिली टॉक्झिसिटी. त्यामुळे काय होईल, जर ड्राय माउथ झालं तर डिफिकल्टी इन स्पीच अँड सॉल्विंग. त्यामुळे डिफिकल्टी इन बोलण्यासाठी डिफिकल्ट होणं आणि सॉल्विंग गिळण्यासाठीही काही वस्तू घ्यायची असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करायची असेल तिथेही आपल्याला डिफिकल्टी होईल. आता त्यामध्ये सिक्रिशन डिक्रीजेस झालं त्यामुळे ॲटोमॅटिकली स्किन कशी होईल, ड्राय होईल. आणि ड्राय जर स्किन झाली तर ॲटोमॅटिकली इन्क्रीजेस द बॉडी टेम्परेचर बिकॉज हॅविंग अ नॉट मेंटेनिंग ऑफ दी स्वीट ग्लँड ऑल्सो हॅविंग अ डिक्रीजेस, सो इन्क्रीजेस द बॉडी टेम्परेचर. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधलं टेम्परेचर ही इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर तिसरा अजून एक टॉक्झिसिटी आहे मायड्रेसिस अँड पॅरालिसिस ऑफ ॲकोमोडेशन. मायड्रेसिस म्हणजे काय, ते डायलेशन ऑफ द पुपिल, जे काय पुपिल आहे त्यांचे डायलेशन होईल. आणि पॅरालिसिस ऑफ दी सिलियारी मसल हाही त्याची टॉक्झिसिटी आहे. नंतर युरिनरी अर्जन्सी. काय युरिनरी अर्जन्सी होईल, कारण की जे काय टोन होता आपला ट्रिगनल स्प्लिंटर टोन आहे त्यामुळे काय होईल, तो फास्टली रिलॅक्सेशन झालं तर ॲटोमॅटिकली युरिनरी अर्जन्सी येईल अँड डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन. अजून एक्साइटमेंट होईल, रेस्टलेसनेस होईल अँड मोटार इनकॉर्डिनेशन होईल. का, कारण की इन्क्रीज द डोस ऑफ ॲट्रोपिन इट्स हॅविंग अ स्टिम्युलेशन ऑफ द सेंट्रल इफेक्ट and that's may occur excitement, restlessness and motor in coordination. These are the toxicities of the atropine. नंतर आपण बघणार आहोत त्याचं प्रिपरेशन्स अँड डोस. आता आपल्याला जर ॲट्रोपिन घ्यायचं असेल तर ॲट्रोपिन आपण डायरेक्ट न घेता काय करतो, ॲट्रोपिन सल्फेट पावडर घेतो. ॲट्रोपिन सल्फेट पावडर इंटरनली और ओरली इन दॅट 0.25 to 2 milligram ओनली इन पर डे. नंतर आहे ॲट्रोपिन सल्फेट टॅबलेट. ॲट्रोपिन सल्फेट टॅबलेट जी आहे ती पण आपण 0.25 मिलीग्रॅम ते 2 मिलीग्रॅमपर्यंत आपण ही टॅबलेट दिवसामध्ये एकदा घेत असतो. आणि ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन इट्स ऑल्सो हॅविंग अवेलेबल. इट्स हॅविंग अ डोस इज दॅट 0.25 मिलीग्रॅम टू 2 मिलीग्रॅम. दीज आर द प्रिपरेशन्स अँड डोसेस ऑफ द ॲट्रोपिन. नेक्स्ट आहे त्याचा थेरापिटिक यूजेस. नेमके हा याचा यूज कुठे करायचा, ॲट्रोपिन जो काय ड्रग्स आहे याचा यूज कुठे करायचा आहे, त्याचे थेरापिटिक यूजेस काय आहेत ॲट्रोपिनचे ते आपण बघूया. ॲट्रोपिन अँड अदर बेलाडोना अल्कलॉइड्स आर यूज फॉर द फॉलोविंग पर्पज. तर त्याच्यामध्ये पहिला यूज आहे, इट इज यूज इन द पेप्टिक अल्सर बिकॉज डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ ॲसिड. जे का पेप्टिक अल्सर येतात, अल्सर आहे हे अल्सर यामध्ये जर आपण ॲट्रोपिन ड्रग्स घेतला तर त्यामध्ये कमी होतं, कारण की डिक्रीजेस द ॲसिड सिक्रेशन. जे काय बॉडीमधले GITचं जे काय हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्या ॲसिडचं सिक्रेशन डिक्रीज होणार आहे. त्यामुळं पेप्टिक अल्सरसाठी ट्रीटमेंटसाठी आपण ॲट्रोपिन ड्रग यूज केला जातो. इन कोलिक ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये जर किंवा ॲज अ बायलरी अँटीस्पाझमोटिक बायलरी अँटीस्पाझमोटिकमध्ये काय तर GIT ट्रॅकमध्ये जर कुठे स्पाझम आला किंवा स्टमकमध्ये क्रॅम्प आला तर ते कमी करण्यासाठी किंवा त्याला इनिबिट करण्यासाठी किंवा तो स्पाझम रिलीज करण्यासाठी आपण ॲट्रोपिन ड्रग यूज केला जातो. ॲट्रोपिन यूज केला जाऊ शकतो किंवा ॲट्रोपिनचा सबस्टिट्यूट आहे डायसायक्लोमाइन ड्रग्स. किंवा तो ड्रग्स आपण जरी घेतला तरी त्यामध्ये जे काय पोटामध्ये दुखते किंवा पोटाचा जो काय क्रॅम्प आहे तो कमी करण्यासाठी किंवा जो काय स्पाझम आहे तो रिलीज करण्यासाठी आपण डायसायक्लोमाइन ड्रग्स यूज केला जातो. त्यानंतर ॲज अ मायड्रॅटिक अँड सायक्लोफ्लेजिक इन ऑप्थॅल्मिक प्रॅक्टिस. ज्यावेळेस आपल्या डोळ्याचं एखादं ऑपरेशन असेल किंवा ऑप्थॅल्मिकचं एखादं ऑपरेशन असेल त्यावेळेस आपल्याला डायलेशन ऑफ द पुपिल पाहिजे, त्यावेळेस हा ड्रग्स तिथे दिला जातो. इन ऑर्गॅनो फॉस्फरस पॉयझनिंग. ज्यावेळेस मेलॅथॉइन आणि पॅराथॉइन ड्रग्ज जर आपण ॲडमिनिस्ट्रेशन झालं बाय ॲक्सिडेंटली तर त्या ड्रगचं किंवा ऑर्गॅनो फॉस्फरस पॉयझनिंग ट्रीटमेंट करण्यासाठी आपण ॲट्रोपिन दिला जाऊ शकतो. ॲट्रोपिन दिल्यामुळे त्याला काउंटर इफेक्ट होतो आणि त्यामध्ये ऑर्गॅनो फॉस्फरस पॉयझनिंगची ट्रीटमेंट होऊ शकते. आणि इट इज ऑल्सो हॅविंग ॲट्रोपिन इट्स अ प्री ॲनॅस्थॅटिक्स मेडिकेशन. प्री ॲनॅस्थॅटिक्स मेडिकेशनमध्ये पण ॲट्रोपिनला यूज केलं जातं. दिस इज हॅविंग अ थेरापिटिक युजेस ऑफ दी ॲट्रोपिन. नेक्स्ट स्लाइड शोन दॅट लास्ट पॉईंट. हे सर्व आपण बघितलं हे बेलाडोना अल्कलॉइडचं होतं. आता आपल्याला बघायचं आहे सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक सबस्टिट्यूट ऑफ ॲट्रोपिन. सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक सबस्टिट्यूट ऑफ ॲट्रोपिनमध्ये द बेलाडोना अल्कलॉइड इन्क्लुडिंग ॲट्रोपिन अँड डू नॉट हॅव अ सिलेक्टिव्ह ॲक्शन. त्याची कोणतीही सिलेक्टिव्ह ॲक्शन्स नाही आहे. इन ॲडिशन टू थेरापिटिक इफेक्ट दे प्रोड्यूस अनडिझायरेबल इफेक्ट.
जर आपण डायरेक्ट ॲट्रोपिन दिलं तर त्याची जी काय थेरॅपिटिक इफेक्ट आहे ती अनडिझायरेबल इफेक्ट आहे. त्यामुळे इट्स अ व्हरायटी ऑफ सिंथेटिक अँड सेमी सिंथेटिक सबस्टिट्यूट्स ऑफ ॲट्रोपिन वी आर सिंथेसाइज टू प्रोड्यूस सिलेक्टिव्ह इफेक्ट. त्यामुळे वेगवेगळे सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक ड्रग तयार झालेले आहेत आणि त्या ड्रग्समुळे त्याचे सिलेक्टिव्ह इफेक्ट आपल्याला भेटतो आहे. अनफॉर्च्युनेटली नो ॲट्रोपिन सबस्टिट्यूट इज अ हायली सिलेक्टिव्ह इन इट्स ॲक्शन. ॲट्रोपिनचा कोणताही सबस्टिट्यूट असा एकदम हायली सिलेक्टिव्ह आपल्याला मिळालेला नाही आत्तापर्यंत. बेस्ड ऑन द प्रीडॉमिनंट ॲक्शन, ओनली प्रीडॉमिनंट ॲक्शननुसार ॲट्रोपिन सबस्टिट्यूट कॅन बी क्लासिफाईड ॲज मायट्रॅटिक्स अँड सायक्लोफ्लेजिक्स. तर मायट्रॅटिक्स आणि सायक्लोफ्लेजिक्स जर हे जे काय डिसऑर्डर आहेत, मायट्रॅटिक्समध्ये डायलेशन ऑफ द पुपिल आणि सायक्लोफ्लेजिक्समध्ये पॅरालिसिस ऑफ द सिलिअरी मसल, हे ट्रीटमेंट करण्यासाठी आपण होमोट्रॉपिन ड्रग दिला जातो किंवा सायक्लोपेंटोलेट दिला जातो किंवा ट्रोपिकॅनामाइड, हे ड्रग्स आहेत त्यामध्ये. आणि अँटीस्पाझमोटिक ॲक्शन जी काय शोन करायचे आहे त्यासाठी सिंथेटिक ड्रग्स आहेत ॲट्रोपिन, मिथोनायट्रेट, डायसायक्लोमाइन, ऑक्सीब्युटिनिन, टोल्टेरोडिन अँड फ्लायोक्सेट, हे जे काय ड्रग्स आहेत अँटीस्पाझमोटिक ड्रग म्हणून काम केलं जातं. कारण की डायरेक्ट आपण ॲट्रोपिन देऊ शकत नाही. मग अँटीस्पाझमोटिकची जी काय ॲक्शन आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, क्रॅम्प इन द स्टमक, इट्स हॅविंग इनहिबिट ऑर स्पाझम ऑफ रिलीज द स्पाझम इन द स्टमक, हे जे काय कमी करण्यासाठी ड्रग यूज करायचे त्यासाठी आहेत ॲट्रोपिन, मिथोनायट्रेट, सेकंड आहे डायसायक्लोमाइन, तिसरा आहे ऑक्सीब्युटिनिन, चौथा आहे टोल्टेरोडाइन आणि लास्ट आहे फ्लायोक्सेट. हे काय आहेत सिंथेटिक ड्रग्स आहेत फॉर युजिंग इन द ट्रीटमेंट ऑफ द स्टमक क्रॅम्प ऑर डिक्रीजेस ऑर रिलीज द स्पाझम इन द स्टमक. So this is the synthetic and semi-synthetic substitute of atropine. So are you sure up to here? So next point lecture uploaded in the next lecture. So thank you so much.